नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे संकल्प अकॅडमी या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। मित्रांनो, आज आपल्याला घ्यायचे आहे बघा संख्या व संख्यांचे प्रकार। तर तुमच्यापैकी चॅनलला कोणी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। कोणतीही एक्झाम द्या, महाराष्ट्रातली कोणतीही एक्झाम द्या, पोलीस भरती असू द्या किंवा कोणतीही एक्झाम असू द्या, त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आजचा व्हिडिओ आहे। तर बघा, आता पहिलं घ्यायचं आपल्याला या ठिकाणी संख्या व संख्यांचे प्रकार। आता संख्या म्हणजे काय तर ते पाहू आपण, आणि संख्यांचे प्रकार काय ते पण पाहू। संख्या म्हणजेच काय, आपण ते व्यवहारात वापरतोय ना, ठीक आहे का, त्या म्हणू आपण संख्या, बरोबर आहे का। समजा काय 1 2 3 4 100 200 300 1 लाख 2 लाख, ओके। तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा संख्या आणि संख्यांचे प्रकार। संख्या व संख्यांचे प्रकार याच्यातला पहिला प्रकार आहे, संख्यांचा पहिला प्रकार आहे बघा नैसर्गिक संख्या। महत्त्वाचं म्हणजे काय असतं बाबा हे नैसर्गिक संख्या म्हणजे काय, हे आपल्याला घ्यायचंय। नैसर्गिक संख्या कशाला म्हणतो आपण दाद्या? नैसर्गिक संख्या म्हणजे काय की बाबा क्रमवार येणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। काय बाळा, क्रमवार येणाऱ्या संख्यांना काय म्हणायचं? नैसर्गिक संख्या म्हणायचं। नैसर्गिक संख्या समजलं का तुम्हाला काय तर? क्रमवार येणारे, ओके का, क्रमवार येणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणायचं बाळा, ठीक आहे का। म्हणजे कसं रे बाळा, क्रमवार येणारे म्हणजे काय, शून्यापासून सुरुवात होणार आहे का? नाही, शून्यापासून सुरुवात होणार नाही त्या संख्यांची सुरुवात होणार आहे 1 पासून। 1 ते अनंत पर्यंत जेवढ्याही संख्या आहे त्या सर्व संख्यांना म्हणू आपण नैसर्गिक संख्या। हे बघ 1 2 3 4 5 अनंत पर्यंत हे काय नैसर्गिक संख्या आहे। शेवटची संख्या सांगू शकतो का आपण? नाही सांगू शकत। यालाच म्हणतो आपण नैसर्गिक संख्या। आता याला दुसऱ्या ह्याच्यात काय माहिती का, कोणी म्हणतात त्याला मोज संख्या। काय म्हणता? मोज संख्या, ठीक आहे। कोणी नैसर्गिक संख्या म्हणतात, कोणी म्हणतात मोज संख्या। एवढं क्लिअर झालं का? नैसर्गिक संख्या कळालं तुम्हाला? नाही, किंवा मी पुन्हा अजून काही पॉइंट ऍड करतो याच्यामध्ये की बाबा नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही 1 पासून होते। लक्षात ठेवा, नैसर्गिक संख्यांची सुरुवात काय 1 पासून होते, 1 ते अनंतपर्यंत, ठीक आहे का। तुम्हाला असा प्रश्न विचारला नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते, तर कुठून होते? 1 पासून होते, ओके। मग आता बघायचं इथं 1 2 3 4 5 अनंतपर्यंत काय येणार आहे? नैसर्गिक संख्या राहणार आहे। आणि महत्वाचं तुम्हाला मी डेफिनेशन तर सांगितली, क्रमवार येणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणायचं। परंतु तुम्ही लक्षात ठेवायचे, तुम्ही म्हणजे सरनं आपल्याला क्रमवार येणाऱ्या संख्या सांगितलं तर मग आपल्या नैसर्गिक संख्येची सुरुवात कशी होतीये? 1 पासून होते। म्हणजे याचा अर्थ काय, शून्यासहित जेवढ्याही ऋण संख्या आहे, शून्यासहित ऋण संख्या, सर्व ऋण संख्या, शून्यासहित सर्व ऋण संख्या नैसर्गिक संख्या नाही। भाऊ समजलं का ते सांग? काय सांगितलं बाळा मी? नैसर्गिक संख्येचं तुम्हाला समजलं, शून्यासहित जेवढ्याही ऋण संख्या असणार आहे त्या नैसर्गिक संख्या राहणार नाही। ते क्रमवार यो न यो ते नैसर्गिक संख्या राहणार आहे का? नाही। समजलं? ओके, ठीक आहे बाळा, तुझा हा पॉइंट क्लिअर झाला असेल नैसर्गिक संख्यांचा। नैसर्गिक संख्या क्लिअर झाला, ओके। चला आता समोरचा पॉइंट पाहू आपण ना, समसंख्या। समसंख्या कशाला म्हणतात बाळा? समसंख्या म्हणजे काय? समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या शेवटून ना बाळा 0, ज्या संख्येच्या शेवटून 0 2 4 6 8, ज्या संख्येच्या शेवटून 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर अशा संख्येला समसंख्या असे म्हणायचं। काय बाळा, शेवटून 0 2 4 6 8 याच्यापैकी एखादा अंक असेल ना त्याला म्हणायचं समसंख्या। म्हणजेच काय बघ, 2470 शेवटी काय बाळा 0 आहे ना, म्हणून ही समसंख्या, ठीक आहे। आता म्हणून मी
4348 म्हणजे 4348 शेवटी काय 8 म्हणजे समसंख्या आहे. काय सांगितलं समसंख्या कशानुसार ओळखला तुम्ही शेवटून 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक आहे ना म्हणून काय झाले समसंख्या झाली. काय झाले समसंख्या. क्लिअर झालं. ओके. आता बघ ही समसंख्या आहे का हो आहे का शेवटी काय 2 आहे म्हणून ही समसंख्या आहे. एवढे क्लिअर झालं मित्रांनो. ठीक आहे लक्षात ठेवा तुम्ही शेवटून हे 5 लोक लक्षात ठेवा तुम्ही 0 2 4 6 8 या 5 संख्या तुम्ही लक्षात ठेवा. याच्यापैकी एखादा अंक जर समजा एखाद्या संख्येच्या शेवटून असेल तर अशा संख्येला समसंख्या असे म्हणायचं. क्लिअर झालं समसंख्या. चला तुमच्या दोन संख्या क्लिअर झाल्या बघा. एक नैसर्गिक संख्या आणि एक समसंख्या. हे 2 पॉइंट क्लिअर झालं तुमचं सर्वांचं. काही अडचण नाही. ओके. आता याच्यावरती काही प्रश्न आहे मित्रांनो ते आपण पुढे येऊ. पण सर्वात अगोदर तर आपलं काम काय आहे की बाबा नैसर्गिक संख्या म्हणजे काय समसंख्या म्हणजे काय हे समजून घेणं बरोबर का. नंतर आपण याच्यावर जे प्रश्न घेऊ पेपरला कसे प्रश्न येते याच्यावरचे ते नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊ. ओके. तर आता फक्त तुम्ही समजून घ्या कोणत्या संख्या काय. समसंख्या झालं बघा आपल्याला. आता येणार आहे बघा तिसरा प्रकार विषम संख्या. विषम संख्या बाळा विषम संख्या काय असतं ते विषम संख्या. सर काय असतं विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय की बाबा आता समसंख्येच्या अपोजिट विषम संख्या म्हणजेच काय की बाबा ज्या संख्येच्या शेवटून 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक असेल ना त्या संख्येला विषम म्हणायचं. हे बाय ज्या संख्येच्या शेवटी 1 3 5 7 9 ज्या संख्येच्या शेवटून बाळा 1 3 5 7 9 या अंकांपैकी एखादा अंक असेल तर अशा संख्येला विषम संख्या म्हणतात. गॉट इट. क्लिअर. ओके. ज्या संख्येच्या शेवटून 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक असेल ना त्याला काय म्हणायचं विषम संख्या म्हणायचं. काय म्हणायचं विषम संख्या. म्हणजे बघ मी जर आता म्हटलं बाबा 731 ही विषम संख्या आहे का हो आहे का शेवटी काय आहे 1 आहे म्हणून ही विषम संख्या आहे. मग आता बघ 847 विषम आहे का सम आहे विषम आहे काऊन शेवटी काय आहे 7 आहे म्हणून ही विषम आहे. ठीक आहे. मी जर म्हटलं बाबा आता 478 ही विषम संख्या आहे का विषम नाही. ही कोणती संख्या आहे हा समसंख्या आहे. काऊन समसंख्या आहे समसंख्येची डेफिनेशन मी तुम्हाला आता सांगितली जस्ट. समसंख्या म्हणजेच काय ज्या संख्येच्या शेवटून 0 2 4 6 8 ज्या संख्येच्या शेवटून 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल ना त्याला समसंख्या म्हणायचं. आणि विषम संख्या म्हणजेच काय की बाबा ज्या संख्येच्या शेवटी ठीक आहे 1 3 5 7 9 याच्यापैकी एखादा अंक असेल त्याला म्हणायचं विषम संख्या. समजला ना. ओके. समजला असेल तर ठीक आहे का तुम्हाला सांगायचं काम नाही. तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय मला माहिती पुढे जाणारच नाही तुम्ही. मला विश्वास तुमच्यावर. ठीक आहे. ऐका आता ही समसंख्या नाही. मग आता समजा मी इथं लिहितो 9 आता झाली विषम संख्या. ओके का भाऊ समजून घ्यायचं कहून शेवटी 9 आहे ना. आता बघ 6181 सम आहे का विषम आहे विषम आहे कहून शेवटीला 1 आहे म्हणून विषम आहे. भैया पुन्हा बघ 8591 कोणती संख्या आहे विषम. ओके का शेवटून काय 1 आहे ना म्हणून विषम आहे. एवढं समजलं का काही अडचण कोणाला. ठीक आहे नक्की. ओके. पटपट लाईक करा पटकन फोडून टाकायचे बटन. मग आता बाळांनो आपले मी आता जे पॉइंट सांगितले ते तुमच्या लक्षात आले असेल.
पहिले तर नैसर्गिक संख्या सांगितलं, नैसर्गिक झालं, नंतर सांगितलं मी सम सांगितलं, सम झालं, नंतर विषम सांगितलं. 3 प्रकार समजले बाळांनो? ठीक आहे. चला आता बघू आपण समोरचा प्रकार. समोरचा प्रकार बघ, मूळ संख्या. मूळ संख्याला घ्यायचे. मूळ संख्या, मूळ संख्या म्हणजे काय समजून घे, थोडक्यात समजून घे भाऊ. भाऊ मूळ संख्या म्हणजे काय? अशा संख्या ज्या कोणाच्या आदात मधात नसतात अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. तुम्ही सर आदात मधात नसतात म्हणजे आता काही विषय येऊ. अरे बाळा, मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्या फक्त आणि फक्त त्याच्या स्वतःच्या पाड्यात असतात, इतर कोणत्याच पाड्यात राहत नाही, अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. लक्षात बसलं का मी काय म्हणलं? अशी संख्या की जी फक्त तिच्या स्वतःच्या पाड्यात आहे, इतर कोणत्याच पाड्यात नाहीये, अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात. काय म्हणतात? मूळ संख्या. तर बघ मूळ संख्या कुठून होणार? पाय तू म्हणशील सर एक. नाही भाऊ, एक येणार नाही. एक मूळ पण नाहीये, संयुक्त बी नाहीये. मग आपल्या मूळ संख्येची सुरुवात होणार आहे 2 पासून. हे बघ 2. 2 येईल. याच्यात कोण येईल? 2 की 2 फक्त त्याच्या स्वतःच्या पाड्यात आहे, इतर कोणत्या पाड्यात आहे का? नाही. नंतर बघ 3. ओके येतं. 4 येईल का बरं? 4 नाही येणार. काऊन येणार 4? हे 4 दुसऱ्याच्या पाड्यात आहे भाऊ. दुसऱ्याचे पाड्यात आहे, स्वतःच्या पाड्यात बी आहे, दुसऱ्याचे पाड्यात आहे. तुम्ही म्हणशील कसं काय? हे बघ 2 1 2 2 4 2च्या पाड्यात आहे आणि 4च्या पाड्यात आहे ना. 4 1 4 या 2 संख्या बरोबर दुसऱ्याच्या पाड्यात आहे का? नाही. 2 फक्त खुदच्या पाड्यात आहे, स्वतःच्या पाड्यात आहे. 2 1 2 3 बघ बरं. 3 दुसऱ्याच्या पाड्यात आहे का? नाहीये, म्हणून स्वतःच्या पाड्यात आहे. ओके का? आता बघ 4 येणार नाही. आता एक बघा 5. 5 दुसऱ्याच्या पाड्यात आहे का? नाही बाळा. नंतर बघ 6 येईल का? नाही येणार. कोण येणार? 3 1 3 3 2 6 2 1 2 2 3 6 2च्या पाड्यात आहे, 3च्या पाड्यात आहे, खुदच्या पाड्यात सुद्धा आहे. बरोबर आहे का? मी काय डेफिनेशन सांगितली मूळ संख्यांची? जी संख्या फक्त तिच्या स्वतःच्या पाड्यात आहे, इतर कोणत्याच पाड्यात नसते, अशा संख्येला मूळ संख्या असं म्हणायचं. समजलं तुम्हाला? काही अडचण कोणाला? क्लिअर होतंय ना? ठीक आहे. मग बघ आता 7 येणार आहे. बावड्या 8 येईल का? नाही येणार. कोण? 2 4 8 4 2 8 8 1 8 नाही येणार. 9 येईल का रे? 9 येईल का? 9. अरे भाऊ येईल का? नाही येणार ना 9 बी. कोण येणार भाऊ? ते काय माहिती का? 3 त्रिक 9 3च्या पाड्यात आहे, स्वतःच्या पाड्यात आहे. मी डेफिनेशन आहे सांगितली, जी संख्या फक्त त्याच्या स्वतःच्या पाड्यात पाहिजे, स्वतःच्या पाड्यामध्ये पाहिजे, स्वतःच्या टेबलमध्ये. टेबल म्हणजे ठीक आहे का? टेबलमध्ये पाहिजे. ओके. इतर कोणत्याही पाड्यामध्ये, इतर कोणत्याही टेबलमध्ये नसणार ती संख्या, अशा संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. ओके. चल बघ आता 9 येणार नाही. 10 येईल का बरं? नाही. 2 पंचे 10 5 2 10 10 1 10. ठीक आहे का? आता 11 येईल का? यस गीता. बाळा अशा संख्येला येतच चालणार आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. समजलं तुम्हाला मूळ संख्या म्हणजे काय? ओके ठीक आहे. आता याची डेफिनेशन आपण दुसरी पण करू शकतो. दुसरी कशी करू शकतो मूळ संख्येची डेफिनेशन? की बाबा ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो, ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो, अशा संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. किंवा मी सांगितली ती डेफिनेशन लक्षात ठेवा की बाबा जी संख्या फक्त तिच्या स्वतःच्या पाड्यात असते, तर कोणत्याच पाड्यात राहत नाही, अशा संख्येला मूळ संख्या म्हणायचं. क्लिअर? ओके. तर बाळा तुला हे समजलं असेल. ठीक आहे. आपण आता याच्यानंतरचं पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे. थँक्स.